आपण पाहताय झी 24 तास। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर हे ऑगस्टमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। ते केसरकर यांच्या जाण्याने पक्षाला फरक पडणार नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। केसरकर यांनी माझ्याबरोबर परवा पण चर्चा केली आणि साधारणतः ऑगस्टमध्ये केसरकर खरं म्हणजे केसरकर मनाने शिवसेनेत आलेलेच आहेत। त्यांनाही त्यांच्या सर्व सोबत्यांसह प्रवेश करायचा आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितले की ऑगस्टमध्ये येऊ शकतो, कारण ऑगस्टपर्यंत माझे दौरे ठरलेले आहेत आणि म्हणून साधारणतः ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मी स्वतः तिकडे सावंतवाडीत जाईल आणि दीपक केसरकर त्यांचे सगळे सहकारी हे शिवसेनेत रितसर प्रवेश करतील। परंतु एखाद्याच्या जाण्यानं थोडंफार नुकसान होऊ शकतं, परंतु याच्यातनं चांगल्या पद्धतीनं उभारी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिंधुदुर्गामध्ये मोठा करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। नवनिर्वाचित नगराध्यक्ष वेंगुर्ल्याचे जे प्रसन्न कुबल आहेत ते देखील माझ्यावर आत्ताच फोनवर बोललेले आहेत। त्यांनी स्पष्ट पद्धतीनं सांगितलं आहे की आम्ही पवारसाहेबांचा विचार मानतो, पवारसाहेबांचे आम्ही समर्थक आहोत। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून कुठचाही नेता कुठे गेला तरी वेंगुर्ला नगरपालिकेतले नगराध्यक्ष म्हणून आम्ही तो विचार करणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।